मस्तपैकी सुक्का कोरडा गेला. वाह, एक नंबर लागते मित्रांनो, एक नंबर कोरडा झाला. माझी दीदी एवढी हुशार आहे मित्रांनो, लगेच औषध घेते. एकाच बाळा लय हुशार आहे. आकर आकर बाळा. राम मित्रांनो, आभी झाली आंघोळ, आभी कोराला भांग. तर आमची थोडी दीदी थोडीशी आजारी पडली, म्हणजे त्यांची थोडी गरम होऊ राहिली. परंतु मी म्हणजे पोराच्या बाळात निष्काळजीपणा बिलकुल नसतो करत. हे बा लगेच औषधाची बाटली द्यायची. कारण की आपण जर का समजा थोडा जरी वेळ घालवला किंवा समजा औषध द्यायला लेट केलं किंवा समजा दिलं नाही औषध, तर जास्त जर ताप आली तर मग दवाखान्यात घेऊन जावं लागतं. त्याच्यामुळे घरात परमानंट औषध ठेवत असतो. तर आता दीदीला औषध देतो मी. आणि काय काळजी घ्या मित्रांनो, कारण पावसाळा दिवस येतं, मुलं लगेच आजारी पडतात. तर आता दीदीला द्यायचं मला औषध, हे का दीदी? हा, तर आता मी दीदीला औषध देणार आहे. आता दीदी औषध घेणार आहे, त्याच्यानंतर मग दीदी अजिबात खेळणार नाही बाहेर. काय तोंड नका मला. मित्रांनो, दीदी द्यायचं औषध. नाही बाळा, गरम झाली तू. हा मग गरम झालं. थांब दीदी औषध सांगल. अरे अरे अडीच मिलीच आहे मला. तर बघा मित्रांनो, 2.5 मिली औषध द्यायचं दीदीला. थांब थांब हात हात हात. माझी दीदी एवढी हुशार आहे मित्रांनो, लगेच औषध घेते. एकाच बाळा लय हुशार आहे. आकर आकर बाळा. लय हुशार आहे. धर पाणी. बस बस बस. हा, झालं औषध देऊन. पावर बाळा, उभी राहा उभी राहा. शाबास. असं मित्रांनो, माझी दीदी लय हुशार आहे. राम राम मित्रांनो, या जेवायला. चला. मस्तपैकी सुक्का कोरडा गेला, सुक्का कोरडा. एक नंबर लागते मित्रांनो. फक्त पाणी आटू द्यायचं, थोडं पाणी टाकायचं कोरड्यात. थोडं म्हणजे थोडासा गॅस मिडियम करायचा आणि पाणी आटू द्यायचं. सगळं पाणी आटू द्यायचं आणि सुक्का कोरडा करायचा. एक नंबर लागते मित्रांनो खायला. तरी जर समजा खायची इच्छा झाली तर सुका कोरडा करून पहा. रस्सा करतात कोरड्यात भरपूर जण, परंतु एखाद्या वेळेस सुका करा. पाणी संपूर्ण पाणी आटू द्यायचं, झाकण ठेवायचं, पाणी आटू द्यायचं आणि मग पहा, लय भारी लागते मित्रांनो. हे पहा, वाह, एक नंबर लागते मित्रांनो, एक नंबर कोरडा झाला. चला तर या जेवायला. आणि आपली मंडळी, सगळी मंडळी जेवली, मीच राहिलो फक्त जेवायचा. तर आता मी जेवतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, खूप धन्यवाद. या जेवायला.